नमस्कार. मी स्वप्ना थोरात आपलं सर्वांचं पुन्हा एकदा ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. आपल्या सर्वांनाच माहिती की मालिका सुरू केली होती ज्यामध्ये आपण प्रत्येक भागाचा आणि अनुच्छेदाचा अभ्यास केला. त्या मालिकेनंतर आपण लगेचच दुसरी मालिका सुरू केली ज्यामध्ये भारतीय संविधानावरील प्रत्येक भागावर आपण सराव प्रश्न घेणार आहोत. तर या मालिकेचा आज तिसरा भाग आहे किंवा तिसरा एपिसोड आहे. पहिल्या 2 भागांमध्ये आपण संविधानाची प्रस्तावना बघितली, त्याचा इतिहास आणि भाग 1 मधले कलम 1 ते 4 यावर सविस्तर चर्चा केली आणि त्यावर प्रश्न देखील बघितले. आणि आजचा आपला विषय स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचा आहे. तो म्हणजे भारतीय संविधानाचा भाग 2 जो आपल्याला सांगतो सिटिझनशिप म्हणजेच नागरिकत्व. मित्रांनो, कोणत्याही देशाची ओळख तिथल्या नागरिकांवरून असते. पण भारताचा नागरिक नक्की कोणाला मानलं जातं, नागरिकत्व कसं मिळवलं जातं किंवा ते कसं रद्द होतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला संविधानाच्या भाग 2 मध्ये मिळतात. प्रश्नांना सुरुवात करण्यापूर्वी आपण या भागाचा थोडक्यात आढावा घेऊ जेणेकरून तुमच्या आजच्या क्विजची उत्तरं देणं सोपं जाईल. तर यामध्ये नागरिकत्व या भागामध्ये अनुच्छेद 5 ते 11 याचा विशेष समावेश होतो. नागरिकत्वाची व्याप्ती बघत असताना 26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक झाला तेव्हा कोण नागरिक होते याबद्दल माहिती आपल्याला या भागामध्ये बघायला मिळते. ज्यामध्ये अनुच्छेद 11 आपल्याला सांगतो संसदेचा अधिकार. हे अतिशय महत्त्वाचं कलम आहे. नागरिकत्वाबाबत नवीन कायदे करण्याचा किंवा बदल करण्याचा अधिकार केवळ आणि केवळ भारतीय संसदेलाच असतो. याच अधिकाराचा वापर करून संसदेने नागरिकत्व कायदा 1955 संमत केला आहे. मग यावर हा नागरिकत्व जो भाग आहे ज्याच्यामध्ये मी जसं म्हटल्याप्रमाणे नागरिकत्व कोणाला मिळतं, कसं मिळतं, त्यासाठीचे नियम अटी काय आहेत. तर नागरिकत्वाचे जे मुद्दे लक्षात ठेवण्यासाठी मी आधीच्या व्हिडिओमध्ये जसे ट्रिक सांगितल्या तशा ट्रिक देखील या भागासाठी आहे. ज्यामध्ये नागरिकत्व मिळण्याचे 5 मार्ग आहेत. ते तुम्ही ब्रँड BRAND या शब्दावरून लक्ष ठेवू शकतात. मग त्यातलं B म्हणजे बर्थ जन्म, R म्हणजे रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी, A म्हणजे ॲक्विजिशन म्हणजे भूप्रदेशांचे विलिनीकरण, N म्हणजे नॅचरलायझेशन म्हणजे स्वीकृतीद्वारे आणि D म्हणजे डिसेंट म्हणजे वंश परंपरेने. चला तर मग या मूलभूत माहितीनंतर आता आपण प्रत्यक्ष नागरिकत्व या विषयावरील काही महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव मालिकेला सुरुवात करू. भारतीय संविधान भाग 2 नागरिकत्व. यातला पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधानाचा कोणता भाग नागरिकत्वाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे भाग 2. दुसरा प्रश्न, नागरिकत्वाच्या तरतुदी संविधानातील कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत येतात? उत्तर आहे अनुच्छेद 5 ते 11. प्रश्न 3, भारताने एकेरी नागरिकत्वाचा विचार कोणत्या देशाच्या संविधानाकडून घेतला आहे? उत्तर ब्रिटन, UK. पुढचा प्रश्न, 26 जानेवारी 1950 रोजी भारतात अधिवास असलेल्या व्यक्तीच्या नागरिकत्वाचा उल्लेख कोणत्या अनुच्छेदात आहे? उत्तर अनुच्छेद 5. पुढचा प्रश्न, पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वाचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात दिला आहे? उत्तर अनुच्छेद 6. प्रश्न 6, 1 मार्च 1947 नंतर भारतातून पाकिस्तानात गेलेल्या पण पुन्हा भारतात परत आलेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वाबाबत कोणते अनुच्छेद आहे? उत्तर अनुच्छेद 7. प्रश्न 7, भारतीय वंशाच्या व्यक्ती पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन ज्या भारताबाहेर राहतात त्यांच्या नागरिकत्वाचा उल्लेख कोणत्या अनुच्छेदात आहे? उत्तर अनुच्छेद 8. पुढचा प्रश्न, एखाद्या व्यक्तीने स्वइच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर तिचे भारतीय नागरिकत्व रद्द होते. हे कोणत्या अनुच्छेदात सांगितले आहे? उत्तर अनुच्छेद 9. प्रश्न 9, संसदेने केलेल्या कायद्यांच्या अधीन राहून नागरिकत्वाचे अधिकार चालू राहतील असे कोणते अनुच्छेद सांगते? उत्तर अनुच्छेद 10. यानंतरचा 10वा प्रश्न, संसदेला नागरिकत्वाबाबत कायदा करण्याचा अधिकार कोणत्या अनुच्छेदाने दिला आहे? उत्तर अनुच्छेद 11. यानंतरचा 11वा प्रश्न, नागरिकत्वाबाबत नवीन कायदे करण्याचा किंवा बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर केवळ भारतीय संसदेला. यानंतर 12वा प्रश्न, संसदेने पहिला भारतीय नागरिकत्व कायदा कोणत्या वर्षी संमत केला? उत्तर 1955 मध्ये. प्रश्न क्रमांक 13, नागरिकत्व कायदा 1955 नुसार नागरिकत्व मिळवण्याचे एकूण किती मार्ग आहेत? उत्तर 5 मार्ग, जन्म, वंश नोंदणी, स्वीकृती आणि भूप्रदेशाचे विलिनीकरण. प्रश्न 14, नागरिकत्व कायदा 1955 नुसार नागरिकत्व गमावण्याचे किती मार्ग आहेत? उत्तर 3 मार्ग, त्याग, संपुष्टात येणे, वंचित करणे. प्रश्न क्रमांक 15,
अनुच्छेद 11चा वापर करून संसदेने नागरिकत्व कायद्यात पहिल्यांदा मोठी सुधारणा कधी केली? उत्तर 1986 मध्ये. प्रश्न 16. भारताचे नागरिकत्व रद्द करण्याचा अंतिम अधिकार कोणत्या मंत्रालयाकडे असतो? उत्तर केंद्रीय गृह मंत्रालय. प्रश्न क्रमांक 17. अनुच्छेद 5 नुसार नागरिकत्वासाठी अधिवास डोमिसाईल सोबत दुसरी कोणती अट आवश्यक होती? उत्तर भारताच्या राज्यक्षेत्रात जन्म किंवा पालकांचा जन्म किंवा 5 वर्ष वास्तव्य. 18. भारताबाहेर जन्मलेल्या व्यक्तीला वंशाने नागरिकत्व मिळवण्यासाठी कोणत्या कायद्यात तरतूद आहे? उत्तर नागरिकत्व कायदा 1955. प्रश्न 19. कॉमनवेल्थ नागरिकत्व ही संकल्पना कोणत्या सुधारणा कायद्याने रद्द करण्यात आली? उत्तर 2003चा सुधारणा कायदा. प्रश्न क्रमांक 20. परकीय व्यक्तीला स्वीकृतीद्वारे नागरिकत्व मिळवण्यासाठी किती काळ भारतात राहणे आवश्यक आहे? उत्तर 12 वर्ष, ज्यातील शेवटचं 1 वर्ष सलग. प्रश्न क्रमांक 21. नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 हा कोणत्या मुख्य कायद्यात सुधारणा करतो? उत्तर नागरिकत्व कायदा 1955. प्रश्न क्रमांक 22. अनुच्छेद 9 नुसार जर एखादा भारतीय नागरिक परकीय देशाचे नागरिकत्व घेतो तर त्याचे भारतीय नागरिकत्व कधी रद्द होते? उत्तर त्वरित आणि आपोआप, ऑटोमॅटिकली. प्रश्न 23. कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार दुहेरी नागरिकत्व संकल्पना मांडली गेली? उत्तर LM संघवी समिती. प्रश्न क्रमांक 24. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स NRC प्रथम कोणत्या राज्यात लागू करण्यात आले? उत्तर आसाम. प्रश्न क्रमांक 25. प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर 9 जानेवारी. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून परतले तो दिवस. प्रश्न क्रमांक 26. अनुच्छेद 6 नुसार पाकिस्तानातून भारतात आलेल्या व्यक्तींसाठी परमिटची तारीख कोणती होती? उत्तर 19 जुलै 1948. 27 प्रश्न. भारताचे नागरिकत्व नोंदणीद्वारे मिळवण्यासाठी किमान किती काळ भारतात राहणे आवश्यक आहे? उत्तर 7 वर्ष. प्रश्न क्रमांक 28. संविधानाच्या सुरुवातीला नागरिकत्वाच्या तरतुदी केवळ कोणासाठी होत्या? उत्तर 26 जानेवारी 1950 रोजी नागरिक असलेल्या लोकांसाठी. 29. अनुच्छेद 10 कशाची हमी देते? उत्तर नागरिकत्वाच्या अधिकाराच्या निरंतरेची, कंटिन्युअन्स ऑफ द सिटिझनशिप. 30. एखाद्या व्यक्तीने फसवणूक करून नागरिकत्व मिळवले असेल तर संसद कोणत्या अधिकाराखाली ते रद्द करू शकते? उत्तर वंचितता. 31. संविधानातील नागरिकत्व हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? उत्तर केंद्र सूची, युनियन लिस्ट. 32 प्रश्न. भारताने एकेरी नागरिकत्व स्वीकारले आहे याचा अर्थ काय? उत्तर आपण केवळ भारताचे नागरिक आहोत, आपल्या राज्याचे वेगळे नागरिकत्व आपल्याला मिळत नाही. 33. अनुच्छेद 8 प्रामुख्याने कोणासाठी लागू होतो? उत्तर भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तींसाठी. 34. नागरिकत्व कायदा 1955 मध्ये आतापर्यंत किती वेळा सुधारणा झाली आहे? उत्तर एकूण 6 वेळा. 35. एखादा भारतीय नागरिक स्वेच्छेने नागरिकत्वाचा त्याग करू शकतो का? उत्तर हो, वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो घोषणा करून त्याग करू शकतो. 36. भारताचा प्रथम नागरिक कोणाला मानले जाते? उत्तर भारताचे राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 37. एखादी व्यक्ती एकाच वेळी भारत आणि अमेरिका अशा 2 देशांचा पासपोर्ट ठेवू शकते का? उत्तर नाही, कारण भारतात एकेरी नागरिकत्व आहे. प्रश्न क्रमांक 38. भारतीय नागरिकत्वाचा पुरावा म्हणून परदेशात प्रवासासाठी कोणते अधिकृत दस्तऐवज, डॉक्युमेंट लागते? उत्तर भारतीय पासपोर्ट. प्रश्न क्रमांक 39. NRI म्हणजे नक्की कोण? उत्तर नॉन रेसिडेंट इंडियन, अनिवासी भारतीय जे भारताचे नागरिक आहेत पण कामासाठी परदेशात राहतात. प्रश्न क्रमांक 40. गायक अदनान सामी हे कोणत्या मार्गाने भारताचे नागरिक बनले? उत्तर स्वीकृतीद्वारे. प्रश्न क्रमांक 41. जर एखादी व्यक्ती भारताच्या संविधानाचा वारंवार अपमान करत असेल तर तिचे नागरिकत्व रद्द होऊ शकते का? उत्तर हो, सरकार तिचे नागरिकत्व काढून घेऊ शकते. प्रश्न क्रमांक 42. मतदानाचा अधिकार फक्त कोणाला असतो? उत्तर केवळ भारताच्या नागरिकांना. प्रश्न क्रमांक 43. OCI ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया कार्ड कोणाला दिले जाते? उत्तर परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय वंशांच्या व्यक्तींना. प्रश्न क्रमांक 44. OCI कार्ड धारकांना भारतात निवडणुका लढवण्याचा अधिकार असतो का?
उत्तर नाही, तो अधिकार फक्त भारतीय नागरिकांना असतो. प्रश्न क्रमांक 45, आधार कार्ड हे नागरिकत्वाचा पुरावा आहे का? उत्तर नाही. आधार कार्ड हे केवळ ओळख आणि रहिवाशी असल्याचा पुरावा आहे, नागरिकत्वाचा नाही. 46, जर एखाद्या मुलाचा जन्म परदेशात झाला असेल पण त्याचे आई वडील भारतीय असतील तर त्याला नागरिकत्व मिळते का? उत्तर हो, वंशाने त्याला नागरिकत्व मिळू शकते. 47, एखाद्या परकीय व्यक्तीने भारतीय व्यक्तीशी लग्न केले तर तिला नागरिकत्वासाठी अर्ज करता येतो का? उत्तर हो, नोंदणीद्वारे अर्ज करता येतो. 48, संविधानातील नागरिकत्वाचे नियम बदलण्याचा सुप्रीम पॉवर कोणाकडे आहे? उत्तर भारतीय संसदेकडे. 49, भारताचा नागरिक असल्याचा सर्वात मोठा फायदा काय? उत्तर संविधानाने दिलेले सर्व मूलभूत अधिकार आपल्याला मिळतात. प्रश्न क्रमांक 50, अनुच्छेद 11 हे संसदेला नागरिकत्वाबाबत पूर्ण अधिकार देते का? उत्तर हो, नागरिकत्व मिळवणे आणि संपुष्टात आणणे या दोन्ही बाबींवर संसद कायदा करू शकते. तर आज आपण भारतीय संविधानाचा भाग 2 नागरिकत्व आणि त्यातील अनुच्छेद 5 ते 11 यावर आधारित अतिशय महत्त्वाचे प्रश्न सविस्तरपणे पाहिले आहेत. मला खात्री आहे की आजच्या या सराव मालिकेतील नागरिकत्व मिळवण्याचे मार्ग, ते रद्द होण्याची कारणं आणि एकेरी नागरिकत्व यासारख्या संकल्पना तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजल्या असतील. हे प्रश्न केवळ स्पर्धा परीक्षेसाठीच नाही, तर आपल्या देशाचे एक सजग नागरिक म्हणून आपल्या सर्वांनाच माहिती असणं गरजेचं आहे. आता आपण भेटणार आहोत पुढच्या भागात, म्हणजेच एपिसोड 4 मध्ये, ज्यामध्ये आपण संविधानाचा सर्वात महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय अभ्यासणार आहोत. तो म्हणजे भाग 3, मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट्स. हा भाग चुकवू नका, कारण परीक्षेच्या दृष्टीने तो सर्वात जास्त गुण मिळवून देणारा भाग आहे. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एकच वाक्य, ते म्हणजे संविधानाची जाण, समृद्ध राष्ट्र निर्माण. धन्यवाद.